आवडीचं जेवण आणि उपवास असं किती लोकांसोबत झालं ते मला नक्की सांगा. कढी आणि गाजराचा हलवा अशा छान गोष्टी मी केल्या होत्या, पण माझा उपवास असल्यामुळे मला ते काही खाता आले नाहीत. म्हटलं की चला त्याचा जो आहे तो वास तरी घेऊयात. आणि गाजराचा हलवा म्हटलं की डब्यात तरी काढून ठेवा, जेणेकरून आपल्याला आज नाही पण उद्या तो नक्की खाता येईल. आणि नेमके उपवासाच्याच दिवशी असे पदार्थ का दिसतात मला काही कळत पण नाही. दुसऱ्या दिवशी भाजी निवडता आशूला म्हटलं आज कलर शिकवावेत. त्याला म्हटलं की हा जो आहे तो ब्राऊन कलर आहे, पण त्याचं म्हणणं असं पडलं की नाही, हे जे आहे ते चॉकलेटच आहे. बरं, आमचं बराच वेळ कन्फ्युजन झालं ब्राऊन कलर किंवा चॉकलेट. बरं, तुम्हाला असं वाटत असेल की आशू छान एकटा खेळतोय त्याचा, पण त्याच्या मागे जे आहे ते हे त्याने ऑलरेडी सगळा पसारा करून ठेवला होता, जो की मला नंतर आवरावा पण लागला होता. आणि 2 आठवड्यापूर्वी आणलेल्या कैरीचा आज मुहूर्त लागला. छान असं चटपटीत त्याचं लोणचं पण केलं, जे की खायला खूप जास्त छान आणि मस्त लागत होतं. आज ताटामध्ये आवडीचा बेत होता, त्याच्यामुळे एक चपाती मी एक्स्ट्राचीच खाल्ली. त्यानंतर घरातली एक्स्ट्राची कामं केली आणि आशूला खाली खेळायला घेऊन गेले. आशूला जे आहे ते सायकल खेळायची होती, पण मला जे आहे ते बसायचं होतं, त्यामुळे मी असा जुगाड केला. दिवसाचा शेवट असा काहीसा झाला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.